कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या 27 गावांतील ग्रामस्थांनी आज महापालिकेवर आंदोलनात्मक मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला। सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। यावेळी ग्रामस्थांनी काळे कपडे घालून मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवला आणि आपल्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली। या आंदोलनानंतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। त्यावेळी आयुक्तांकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान घरपट्टी आकारणी आणि क्लस्टर योजनेला ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला आहे। आता प्रश्न असा निर्माण झाला आहे, 27 गावातील ग्रामस्थांना न्याय मिळणार का आणि प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेणार? या संपूर्ण प्रकरणाकडे आता संपूर्ण कल्याण डोंबिवली शहराचे लक्ष लागले आहे। आणि आज जी चर्चा झाली आपली आतमध्ये शिष्टमंडळाची, एक प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या अधिकाऱ्यांनी मान्य केली काही चुकीची आहे। सगळे नगरसेवक लोकप्रतिनिधी असतील, आयुक्त महोदय, महापौर मॅडम आणि सगळे ते संबंधित विभागांचे आणि त्या सर्व गोष्टींचा आता आपण संघर्ष समिती असो किंवा सगळे लोकप्रतिनिधी असो सगळ्यांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करणार आहोत। कायदेशीर अभ्यास करून आपल्या 27 गावांची जी बाजू आहे ती आपण तिथे मांडणार आहोत आणि जोपर्यंत त्या प्रस्तावाचा विचार होत नाही किंवा तिथनं शासनाचा काही निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना तंबी देऊन आलेलो आहे की 27 गावांवर ही जी सक्ती चालू आहे ना ही बंद झाली पाहिजे। ही जर बंद नाही झाली तर एकही अधिकारी परत तिथे चालू देणार नाही, तंबूच आम्ही देऊन आलेलो आहे। तर त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांनी पण लक्ष राहा, जर कोणावरती जबरदस्ती करायला आले तर संघर्ष समितीला आवाज द्या। तुमच्या एका गावावर अन्याय झाला, 26 गावं तुमच्या पाठी उभी राहणार आहेत। धन्यवाद। संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व इथे आलेला आहात। तुमच्यामुळे मी परत एकदा तेच सांगतो, तुमच्यामुळे आज हा विजय आपला झालेला आहे आणि ही फक्त सुरुवात आहे। येतो बात झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे। घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। मोर्चा झाला आणि आजच्या मोर्चांच्या जे आहेत आमचे आज 2 प्रमुख मागण्या होत्या। 2 प्रमुख विषयांवरती आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। एक विषय असा आहे का जो आमच्या शिवाळ्याचा आहे आणि एक विषय असा आहे का जो आमच्या अस्तित्वाचा आहे। शिवाळ्याचा विषय म्हणजे जो टॅक्स लावलेला आहे, जो अनाठायी टॅक्स या 27 गावांवर लावलेला आहे, कोणत्याही सुविधा न देता फक्त टॅक्स भरा, सक्ती करा, लोकांची घरं सील करा, पाणी तोडा, हे सगळ्याच्या तोडक कारवाया चाललेल्या आहेत। याच्या विरुद्ध आम्ही आज आंदोलन घेतलेलं आहे। टॅक्स भरला पाहिजे ही आम्ही मानतो, पण आम्हाला सुविधा भेटत नाही कायद्याप्रमाणे, म्हणून आम्ही टॅक्स भरणार नाही, हीच आमची भूमिका आहे। आणि ते आम्हाला सुविधा कशा मिळत नाही, कोणता कायद्याप्रमाणे ते मिळालं पाहिजे, ही सर्व चर्चा आतमध्ये आमचं जे शिष्टमंडळ गेलं होतं तर आयुक्तांसोबत ती आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना देखील ती गोष्ट पटलेली आहे। आणि दुसरा विषय जो म्हणजे क्लस्टरचा विषय असा आहे की त्यांनी सरसकट आपल्या 27 गावांना झोपडपट्टीची उपमा दिलेली आहे। हे क्लस्टर कुठे होतं, जिथं झोपडपट्टी क्षेत्र आहे तिथे होतं। मग जर 27 गावांमध्ये पूर्ण जर झोपडपट्टीचं आरक्षण हे क्लस्टरचं आरक्षण टाकलेलं आहे म्हणजे त्यांच्याप्रमाणे 27 गावं ही झोपडपट्टी आहे। तर त्यांना आम्ही हेच सिद्ध करून दाखवलं का आम्ही झोपडपट्टीवाले नाही आहोत, आम्ही स्वतः इथले मालक आहोत। या सातबाराचे आम्ही स्वतः प्रायव्हेट जागेचे आम्ही शेतकरी आहोत आणि त्याच्यावरती आमच्या वाडवडिलांनी सगळ्यांनी घरं बांधलेली आहेत आणि ती आमच्या हक्काची घरं आहेत। आणि ही घरं जर या क्लस्टर योजनेच्या नावाखाली आमच्याकडनं घेऊन, आमच्या जमिनीला चणे फुटाण्याचे भाव देऊन जर आमच्यावरती अन्याय होत असेल आणि मोठ्या मोठ्या विकासकांचे जर हे सरकार आणि ही प्रशासन जर फायदा करून देत असेल तर त्याचा विरोध हा एकदम जोरदार होणार। आणि काही लोकांना अजून याची जनजागृतीही नव्हती। हा जो GR आहे क्लस्टरचा, याची तारीख जर बघितली तर 2022 सालीच हा GR निघालेला आहे, म्हणजे अजून जनजागृतीही लोकांमध्ये नाही आहे। तर हा जनजागृती आम्ही 27 गावांमध्ये पूर्ण करणार आणि ही जुलमी जी क्लस्टर योजना आहे ही आम्ही या गावातनं हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। आणि ही भूमिका जी आहे ही आम्ही तिथे आमच्या शिष्टमंडळाने मांडली आणि अतिरिक्त आयुक्तांनी हे सगळं मान्य केलं का नाही, माणूस म्हणून ही भूमिका ही तुमची बरोबर आहे। तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 2-3 दिवसातच आयुक्त, महापौर, 27 गावातील सर्व लोकप्रतिनिधी व संघर्ष समितीचं शिष्टमंडळ हे मिळून एक बैठक घेणार या गोष्टीवरती। आणि क्लस्टरचा विषय असो किंवा टॅक्सचा विषय असो या बैठकीमध्ये तो आम्ही मांडणार आहोत। ते त्यांचे कागदपत्र देखील आम्ही आमचे देऊ आणि मग एक सविस्तर अहवाल बनवून तो शासनाला
विचार करण्यासाठी तो सादर करणार आहे. आणि तोपर्यंत आम्ही रिक्वेस्ट केली का जोपर्यंत पॉलिसीज या क्लिअर होत नाही 27 गावांसाठी तोपर्यंत कुठलीही सक्ती या 27 गावांवरती तुम्ही करू नका. आणि जर करायचा प्रयत्न केला तर ती खपून घेतली जाणार नाही असा आम्ही इशारा दिला. बांधकामांचा प्रश्न नाही आहे. आम्ही त्यांना तेच सांगितलं की ही जी बांधकामं आहेत ना ही अनधिकृत नाही आहेत. कारण का प्रशासनाने आम्हाला जेव्हापासून 27 गावांना घेतलंय म्हणजे 2002 साली जेव्हा आम्ही आलो, जेव्हा आमची स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्या तेव्हा कुठे 6 वर्षात आम्ही त्यात सेट झालो तर लगेच आम्हाला प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून MMRDA टाकलं आमच्यावर. मग सगळे